दिवसाने तुमचं थेट पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष झाला। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते आणि आदरणीय पवारसाहेबांचे मनपूर्वक आभार मानते आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करते की एवढा विश्वास पक्षातल्या संघटनेतल्या सगळ्यांनी माझ्यावर टाकला। या सगळ्या निवडीनंतर बरं तुमच्याबरोबर प्रफुल्लभाईंची सुद्धा निवड झाली आहे, मात्र अजितदादांच्यावरती कालपासून चर्चा सुरू आहे। दादांनी स्वतः खरं सांगितलं आहे ऑलरेडी की मी नाराज नाही आहे, मला लूपमध्ये ठेवूनच निर्णय झालेला होता सगळ्या गोष्टी। मात्र पुन्हा काही स्पेक्युलेशन्स आहेत किंवा ज्याच्यामध्ये काही तथ्यसुद्धा आहे। हायरार्की काय असेल, तुम्ही कार्यकारी अध्यक्ष झाला म्हटल्यावरती तुमच्याकडे जबाबदाऱ्या कुठल्या कुठल्या असणार आहेत आणि तुम्ही कोणाला रिपोर्ट करणार आहात? तुम्हाला कोण रिपोर्ट करणार आहे? मी प्रफुल्लभाईंना आणि आदरणीय पवारसाहेबांना अर्थातच रिपोर्ट करणार आणि राज्यामध्ये अर्थातच भुजबळसाहेब, दादा, जयंतराव या सगळ्यांना मी महाराष्ट्रात रिपोर्ट करणार। अच्छा, तुम्ही रिपोट करणार? तुम्ही प्रभारी आहात म्हटलं। प्रभारी म्हणजे ही काही दडपशाही नाही आहे, ही लोकशाहीचा पक्ष आहे। ही काय टीव्हीचा चॅनल नाही आहे की रिपोर्टिंग सिस्टम आहे, हा पक्ष आहे आणि आम्ही इथे आलो आहे सेवा करण्यासाठी। त्याच्यामुळे त्याच्यात रिपोर्टिंगचा विषय येतो कुठे? अर्थातच अकाउंटेबिलिटी प्रत्येकाची असणार आणि अकाउंटेबिलिटीमध्ये प्रत्येकजण पक्ष कसा वाढेल आणि भारताच्या संविधानाच्या चौकटीत राहून आपण देशाची सेवा, राज्याची सेवा, लोकांची सेवा कशी करू, ही याच्यातली अकाउंटेबिलिटी आहे। आणखी एक मुद्दा आहे की तुमच्याकडे आता राज्यांच्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत, महाराष्ट्रसुद्धा त्याच्यामध्ये आहे। लोकसभेची तिकीटं वगैरे देण्याच्या सगळ्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्यामध्ये तुमची भूमिका ही मुख्य असणार आहे। त्याच्यामुळे पार्टीमध्ये फ्रॅक्शन होण्याची शक्यता आहे किंवा एकीकडे अजित पवारांना मानणारा वर्ग आहे आणि दुसरीकडे सुप्रिया सुळेंना पवारसाहेबांना मानणारा वर्ग आहे, जे वारंवार अधोरेखित होत आले यापूर्वीच्या घटनांमध्ये सुद्धा। तर त्याच्यामध्ये फार गॅप येणार नाही याची काळजी तुम्ही कशी घ्याल? कुठल्या घटनांमध्ये असं अधोरेखित झालंय? मला उदाहरण द्या ना। पवारसाहेबांनी राजीनामा दिला तेव्हा तसं झालं। म्हणजे काय झालं? पवारसाहेबांनी राजीनामा दिला? दादा आग्रही होते राजीनामा दिला पाहिजे, दादांना मानणारे कार्यकर्ते आग्रही होते की कुठले कार्यकर्ते आणि दादा आग्रही होते की दिला पाहिजे राजीनामा? स्टेजवरच म्हटले ना। काय म्हणले? की साहेबांनी राजीनामा दिलाय, कशाला आक्रमक होता, तुम्ही सगळं बघितलंय ताई? नाही, मी प्रश्न विचारते कारण का तुम्हाला ज्या गोष्टी माहिती आहेत त्या मला माहिती नाही आहेत, त्याच्यामुळे माझं जनरल नॉलेज वाढवते मी। दादांनी स्वतः म्हटलं होतं की यंग ट्रेडरला मग ते तुमच्यासाठी होतं का सगळं की त्यांना जसं पाहिजे तसं हे मोल्ड? हे बघा, ग्लास अर्धा आहे का फुल आहे हा तुम्ही ठरवायचा। तुम्हाला गॉसिपच करायचं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला वास्तवतेपासून दूरच राहायचं आहे, त्याच्यामुळे मी कशाला जस्टिफिकेशन देऊ? मला सत्य माहिती आहे। आणखी प्रश्न थोडा फिरवून असं विचारतो की अजित पवारांनी सुप्रियाताईंसाठी लॉबिंग केलं होतं, ज्या हा पद्धतीने पक्ष लॉबिंगनी चालत नाही, हा पक्ष चर्चेतून चालतो। ह्याच्यातनं दडपशाही आहे, हा लोकशाहीवाला पक्ष आहे। त्याच्यामुळे जे काही निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होतात ते सगळ्यांना विचारून चर्चा करूनच होतात। ये जो नई जिम्मेदारी आपको दी है, कैसे आप उसको निभाएंगे? क्या क्या प्लानिंग, क्या क्या दिमाग में? मैं तो पहले राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के सारे कार्यकर्ता, नेतागण की तहे दिल से आभारी हूँ कि उन्होंने जो विश्वास मुझे दिया है और दिखाया है, और ये बहुत बड़ी जिम्मेदारी रहेगी। और आदरणीय पवार साहब, प्रफुल्ल भाई, उनके साथ मिलके देश में हम काम करेंगे और महाराष्ट्र में माननीय भुजबल साहब, दादा, जयंत पाटिल, हमारे सारे वरिष्ठ नेताओं का मार्गदर्शन ज़रूर मुझे मिलेगा और हम सब साथ में मिलके आगे काम करेंगे। दादा हा महाराष्ट्रातला विरोधी पक्ष नेता आहे। विरोधी पक्ष नेत्याचा पोझिशन ही मुख्यमंत्र्याच्या बरोबरीने असते। राज्याचा मुख्यमंत्री आणि राज्याच्या विरोधी पक्षाचे नेत्याचा रोल हा खूप मोठा असतो। हे भाजपला शह देण्यासाठी सगळी निवड आहे का? कारण की भाजपचे सगळे नेते बारामतीत येऊन ठाण मांडून बसलेले आहेत किंवा मग तुम्हाला कार्याध्यक्ष केल्यानंतर तुम्हाला राज्याची जबाबदारी दिली असं काही? मला काही माहिती नाही याचा, म्हणजे तुम्ही जसा विचार करता तसा मी विचार नाही करत। माध्यमांमध्ये किंवा सोशल मीडियावरती आणखी एक ट्रेंड दिसून येतोय, तो म्हणजे
सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड होण्याचं मेरिट जे आहे त्यातलं सगळ्यात मोठं मेरिट म्हणजे त्या शरदरावांच्या कन्या आहेत किंवा शरद पवारांच्या कन्या आहेत. म्हणून घराणेशाहीचा जो आरोप होतोय तो पुन्हा एकदा सिद्ध होतो असा एक सोशल मीडियावरचा एक फ्रॅक्शन म्हणतो. हो, मला पूर्णपणे मान्य आहे. घराणेशाही आहेच ना त्याच्यात. हाऊ कॅन आय रन अवे? आणि मला माझ्या ज्या घरात माझा जन्म झाला त्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी शरद पवार आणि प्रतिभा पवारांची मुलगी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. त्याच्यामुळे आरोप करणाऱ्यांनी जरूर करावे, पण जेव्हा लोक आरोप करतात ज्या पक्षातले करतात त्यांना मला त्यांच्या पक्षातली घराणेशाही दाखवायचीही मी पार्लमेंटमध्ये ती दाखवून दिली आहे विथ डेटा. त्याच्यामुळे जेव्हा एक बोट माझ्याकडे येतं तेव्हा ती त्यांच्याकडे जातात हे विसरून चालणार नाही. आणि घराणेशाहीचा पूर्णपणे रास्तच आहे ना, त्याच्यात गैर काय? माझा ज्या घरात जन्म झाला त्याचा मला सार्थ अभिमानच आहे. म्हणून जेव्हा मला 1 नंबरचं रँकिंग मिळतं देशामध्ये तेव्हा माझे वडील मला सगळ्यात 1 नंबरनी पार्लमेंटमध्ये पास करत नाहीत. लेट डेटा स्पीक फॉर इट सेल्फ ना. म्हणजे मी शरद पवारांची मुलगी आहे म्हणून मी पार्लमेंटमध्ये पहिली येते का देशात? नाही. ते तिथे बसणारे जे प्रिन्सिपल आहेत ते तर माझे वडील नाहीत. त्याच्यामुळे जेव्हा मला संसद रत्न मिळतं सातत्याने तेव्हा तुम्हाला घराणेशाही दिसत नाही. सोयीप्रमाणे आमची घराची दिसते. लेट्स गो बाय परफॉर्मन्स अँड डेटा. तक्रारीचा सूर एवढाच होता की ज्येष्ठ नेते बरेच आहेत पक्षामध्ये. असं असताना छगन भुजबळ असतील किंवा जयंतराव असतील या सगळ्यांना टाळून थेट सुप्रियाताईंकडे म्हणजे नेतृत्वाच्या दुसऱ्या पळीमध्ये थेट कार्याध्यक्षपद दिले. तो ठीक आहे ना. आता इथं दडपशाही नाहीच आहे ना एकतर. आणि मला असं वाटतं आदरणीय प्रफुल्लभाई आहेत ना. ते पवार साहेबांनी शेवटी दिल्लीतून भाकरी फिरवली असं म्हणायचं. मला नाही माहिती. मी काय ह्याच्यात फार गेला नाही ताई काल? काल मी मुंबईला होते झेंडावंदन. मला म्हणजे आधी कल्पना होती काय तुम्हाला? मला कशाचीच कल्पना नसते. मी आपलं काम करते. केंद्राचा प्रश्न आहे की एका बाजूला ऑपोजिशन सगळं एकत्र येत असताना भाजपचा जो मित्र पक्ष आहे आता तो कुठेतरी मागे चाललाय. भाजपला एकही म्हणजे एकनाथ शिंदेचा गट सोडून कुठलाही केंद्रात मोठा पक्ष जो आहे तो दिसत नाहीये साथ देताना. दॅट इज हे 2024ला याचा निकाल दिसतील का? नाही, एनडीए नाहीच आहे ना आता. सगळ्यांचीच भांडण करून बसले आहेत. ते दिसतंय तुम्हाला गेल्या 8-9 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने विरोधकांना संपवायच्या आधी स्वतःच्या बरोबरच्या पक्षांना आधी संपवलेलं आहे. आणि लेट्स गो बाय डेटा. माझं काय म्हणणं आहे स्पेक्युलेटिव्ह करण्यापेक्षा जो डेटा आहे जे सत्य आपण पाहिलेलं आहे ते अभ्यासपूर्वक त्याच्यावर चर्चा करूया ना. नाही, मी कशी बैठक घेणार? महाविकास आघाडीची बैठक महाराष्ट्रातले सगळे वरिष्ठ नेते घेणार. मी कशी घेणार? शिंदे आणि भाजपचे काही नेते म्हणतायत की दादांना पुन्हा डावललं गेलं. अजितदादांवर वारंवार अन्याय केला जातो. दादा नाराज असल्याचं देखील त्यांच्याकडनं म्हणजे शिंदे आणि भाजपचे नेते सांगतायत. मला गंमत एक वाटते की भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेला दादाचे मूड स्विंग्स फक्त त्यांनाच माहिती असतात का? आणि दुसरं आहे की शेवटी आंब्याच्याच झाडाला दगड मारणाऱ्यांना बाबळीला कोण मारतं का? त्याच्यामुळे दादावर टीका करून राष्ट्रवादीवर टीका केल्याशिवाय भारतीय जनता पक्षाला दुसरा मार्गच नाही आहे ना. कारण का दुसरं आमच्या विरोधात बोलण्यासारखं काहीच नाही आहे. त्याच्यामुळे दादाला टार्गेट करा, मला टार्गेट करा, नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला करा. काल देवेंद्र फडणवीस बोलले की जंगलामध्ये किती प्राणी एकत्र आले तर वाघाची शिकार होऊ शकत नाही. म्हणजे महाविकास आघाडीला ते सगळे प्राणी एकत्र म्हटले. विरोधक मी काय ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मी काय बोलू शकत नाही. वाघाची शिकार होते म्हणजे भाजप वाघ. मी स्वतः त्यांचं ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मी त्याच्यावर रेल्वेसाठी रेल्वे सुरक्षेसाठी जो निधी वापरायला हवा होता तो निधी पायाचं मशीन किंवा इतर गोष्टींसाठी वापरला जातोय असं कॅगच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे. यावर तुम्ही एक भूमिका घेऊन ट्विट केलं होतं त्याबद्दल. नाही, कॅगचा रिपोर्ट हा अतिशय चिंताजनक आहे. आणि जे ॲक्सिडेंट झाला ओरिसामध्ये तो पूर्णपणे रेल्वे मंत्रालयाने लक्ष न दिल्यामुळे झाला. हा कॅगचा रिपोर्ट सांगतो. हे काय मी विरोधात आहे म्हणून म्हणत नाही आहे. 288 लोक जेव्हा जातात त्याची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यायला नको? आणि कशामुळे रिपोर्ट काय सांगतो, जी कमिटी आहे पार्लमेंटची ती काय सांगते, याचा गांभीर्याने सुरक्षिततेबद्दल कधीच लक्ष घातलं नाही. वंदे भारत ट्रेन आल्या त्याचं स्वागत आहे,
पण इतक्या वंदे भारत ट्रेन यायची खरंच गरज होती का सुरक्षितता पहिली आणि मग वंदे भारत ट्रेन 2-4 ट्रेन झाल्या आनंद आहे काही म्हणजे आम्ही स्वतः त्याचं स्वागत केलं आहे चांगल्याला चांगलं म्हणलंच पाहिजे पण ज्या पद्धतीने मग गरीब रथ का नाही वाढवले हो ट्रॅक्सवर का नाही पैसे घालवले किंवा सिग्नलिंगवर निधी का नाही टाकला त्याच्यामुळे आज जे 288 लोक गेलेले आहेत तो जो ॲक्सिडेंट झाला त्याला जबाबदार केंद्र सरकार आहे. ते नितेश राणेंनी पाठीमागे एकदा बोलताना म्हणाले होते की राष्ट्रवादीत संजय राऊत 10 जूनला प्रवेश करतील असं काही ताईंच्या कानावर आले की राणेंनी 2-3 वेळेस असं स्टेटमेंट केले की संजय राऊत स्वतः 10 जानेवारीला राष्ट्रवादीत प्रवेश करतील नवीन कार्यकारी अध्यक्षाच्या कानावर असं काही आले मला हा विषयाबद्दल खरंच काय माहिती नाही. काही त्या राणेंच्या प्रश्नाला जोडून राणेंनी मध्ये पवार साहेबांना औरंगजेबाची भूमिका दिली होती राष्ट्रवादीकडून आंदोलनही करण्यात आली मात्र कुटुंबातून फार काही कुणी तीव्र प्रतिक्रिया त्याच्यावरती दिली नाही आधी साहेबांनाही विचारलं आम्ही साहेबांनी त्याच्यावरती काही फार तीव्र प्रतिक्रिया दिली नाही मात्र ह्या सगळ्या गोष्टींना रिटॅलिएट केलं पाहिजे किंवा मग एका टेबलवर बसून हा जो खाली घसरलेला स्तर आहे तो थोडासा अपलिफ्ट केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का कारण ज्या पद्धतीची टीका होते भाजपचे नेते फार त्या बाबतीमध्ये आक्रमक होताना दिसत नाही जोवर त्यांच्यावरती येत नाही. मला हा स्पेसिफिक विषय फारसा माहिती नाही माझ्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे महाराष्ट्र भारताचे आणि माझ्या आईवडिलांचे संस्कार आहेत त्याच्यामुळे कुठे किती बोलायचं ह्याचं भान मी स्वतःवर ठेवू शकते बाकी काय करतात ह्याच्यावर मी नाही करतो. स्टेटस ठेवलं जाते आज पुन्हा नवी मुंबईत तसा प्रकार घडलाय या अगोदर छत्रपती संभाजीनगर असेल किंवा अगदी कोल्हापूर असेल आणि आता नवी मुंबईत कसं बघता ही वृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे असं तुम्हाला वाटतं कारण राज्यात अशांतता याच्यामुळे परत होण्याची चान्स गृहमंत्री कमी पडतायत का कुठे असं अर्थातच मी मागच्याही आठवड्यात बोलले होते की इंटेलिजन्स फेलियर आहे आणि गृह मंत्रालयाची ही जबाबदारी असते. मागच्या आठवड्यातही मी माननीय अमित शहाजी असतील किंवा माननीय महाराष्ट्राचे होम मिनिस्टर असतील त्यांनाही मी विनंती केली आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अस्वस्थ वातावरण आहे हे अतिशय चिंताजनक आहे. आणखीन एक गोष्ट सोलापूरला झाली सोलापूरला एक मुलगा 2 मुलींबरोबर आणि त्याच्या प्रोफेसरबरोबर चहा पित होता तेव्हा त्या मुलाला जाऊन मारलं. आता ह्याचं काय लॉजिक ह्याला कोण जबाबदार ठेवणार आणि अशा घटना होत आहेत याच्याबद्दल महाराष्ट्र सरकार काय करते आणि माननीय अमित शहांनी लक्ष घातलं पाहिजे कारण का अर्थातच महाराष्ट्रातल्या होम मिनिस्टर यांना हे जमत नाही आहे किंवा ज्या पद्धतीने दंगलीचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात अस्वस्थ महाराष्ट्रात आहे तर मला असं वाटतं की केंद्राच्या होम मिनिस्ट्रीला इंटरव्हेन्शन केल्याशिवाय मार्ग राहणार नाही कारण का आत्ता हे महाराष्ट्रात सुरू आहे पुढे देशात कुठेही जाऊ शकतं मग ह्याला जबाबदार कोण होणार. आणि दुसरं दंगली जेव्हा होतात तेव्हा इन्व्हेस्टमेंट्स वातावरण हे अतिशय चिंताजनक होतं लोक घाबरलेले असतात आणि आपल्यासारख्या देशामध्ये महाराष्ट्रात पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये आज अशा या गोष्टी होत असतील तर हे महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे. I think I'd like to show gratitude towards the NCP cadre, the leaders and Mr. Pawar who have shown so much faith in me. It's going to be a exceptionally challenging time ahead for this job because it's a very big role. But clearly under the guidance of Mr. Pawar and Mr. Praful Patel, we will work our best and try our best to build a very fair, a good nation and a party which will serve within the parameters and the rules and the thinking of the entire Constitution of India. How do you respond to the people who are alleging that you got this position because of nepotism, Parivarvad? Parivarvad is, I can't run away from Parivarvad because I am a Parivarvad and I'm very, very proud of whose daughter I am. I am Pratibha and Sharad Pawar's daughter and I have great pride. I have no problem with Parivarvad one. And which party doesn't have Parivarvad? Every party, Bharatiya Janata Party, which talks about Parivarvad, I'll give you a list of 50 people who have Parivarvad. So Bharatiya Janata Paksha में रहो तो परिवारवाद चलता है बाहर रहो तो नहीं थोड़ा unfair है ना. What would be your priorities being a working president when you Development and building the party and serving the nation. Yeah, that is yes, that's important. But since we are in election year, next year elections are due. So it's about your and perform harder, make sure the party becomes stronger, and the whole idea is to serve the nation.
व्हॉट एल्स कॅन इट बी? महाराष्ट्रातनं जी रिपोर्टिंग येणार ती ताईंना येणार, दादांना जाणार की जयंत पाटलांना जाणार? कसलं रिपोर्टिंग? म्हणजे बाकी निवडणुकीचं रिपोर्टिंग असेल किंवा इतर महाराष्ट्राचं बॉस कोण, ताई का दादा? कार्यकर्ते रिपोर्टिंग बॉस नसतो, आम्ही सेवेसाठी असतो. हे काय काही हा राजकीय पक्ष आहे, हे काय कॉर्पोरेट ऑफिस किंवा मीडिया चॅनल नाही आहे. हा राजकीय पक्ष आहे. राजकीय पक्षामध्ये असं रिपोर्टिंग नसतं. तिथे सेवाभावी वृत्तीने आम्ही काम करतो, लोकांच्या भल्यासाठी आम्ही करतो. त्याच्यात काही रिपोर्टिंग नसतं. तुम्हाला थोडासा अभ्यासा बाबतीत तुम्हाला मी नोट एक सगळ्यांना पाठवून देते की पक्षामध्ये रिपोर्टिंग नसतं, अकाउंटेबिलिटी असते आणि ती अकाउंटेबिलिटी सेवेसाठी असते, कृतज्ञतेसाठी असते. Discussion going around that Ajit Pawar has been sidelined. How? No, I don't indulge in gossip. Because I fortunately have so much work that I get very little time to gossip. There were no crackers bursted in Aramdi. Silence was observed. It looked deserted at Crackers for what? like you being given such a big responsibility. Crackers to add to pollution. I am completely against crackers and banners. Just for the record, I am completely against it. ताई, लोकसभेचा एक प्रश्न आहे. प्रियंका चतुर्वेदी एका मुलाखतीत असं म्हणाल्यात की सस्पेन्शनची आम्हाला सवय झाली. लोकसभेत सस्पेन्शन होत आहेत आणि आम्हाला ते विरोधी म्हणून सवय झाली. राज्यसभेत. राज्यसभेत तर त्याची आम्हाला सवय झाली असं एका मुलाखतीत त्या म्हणाल्या. तुमचा देखील उल्लेख केला होता त्यांनी की सुप्रिया सुळे पण बोलतात, ते खरंच आहे आणि मलाही माहिती आहे की विरोधी पक्षांना आम्ही आता सस्पेन्शनची सवय करून घेतली. काय नेमकं हे सगळं? हे दुर्दैवी आहे, कारण कुठल्याही देशामध्ये जिथे दडपशाही नाही आणि लोकशाही आहे तिथे विरोधी पक्ष हा असलाच पाहिजे. विरोध तर झालाच पाहिजे ना, नाही तर ती दडपशाही होते. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने ह्या लोकशाहीचा अपमान हा पार्लमेंटमध्येही सातत्याने होतो आहे आणि लोकांना सस्पेन्शन केलं जातं, हे अतिशय दुर्दैवी आहे आणि हा लोकशाहीचा अपमान आहे. ताई, महाराष्ट्रात एक खंबीर महिला नेतृत्वाची गरज होती. तुम्ही अनेकदा वेगवेगळे मुद्दे मांडत असता की नवीन जबाबदारी आल्यानंतर वुमन एम्पॉवरमेंटच्या दृष्टीने तुमच्या अजेंडावर काही गोष्टी आहेत का? एक तर मी महिला खासदार नाही आहे, मी खासदार आहे. कुठलीही जबाबदारी घेताना आय एम नॉट ट्रॅप्ड इन जेंडर्स आणि मी विचारही करत नाही की मी एक महिला आहे म्हणून असं. आय डोंट थिंक लाईक दॅट. आपल्यावर जी जबाबदारी टाकते ती जेंडरमध्ये नसते, ती जबाबदारी असते. आणि अर्थातच देशात काम करत असताना आम्ही अनेक महिला, पुरुष आणि सगळेच आमचे स्टेक होल्डर सगळेच आहेत ना, त्याच्यामुळे सगळ्यांच्याच बाबतीत विचार करावा लागतो. आणि ह्या देशामध्ये जेव्हा जेव्हा महिलांना न्याय मिळालेला आहे तो अनेक वेळा पुरुषांनी दिलेला आहे, विसरून चालणार नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना आणि आपल्या पुरुषांना मताचा अधिकार दिला, ते पुरुषच होते. महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी महिलांना शिक्षणाचा आग्रह केला, तेही पुरुषच होते. आणि जेव्हा आरक्षण झालं तेव्हा राजीव गांधीजी आणि आदरणीय पवारसाहेब या महिलांना आरक्षण दिलं, ते पुरुषच होते. त्याच्यामुळे ही काही लढाई नाही आहे पुरुषांची याच्या विरोधात. मला असं वाटतं की महिला आणि पुरुष यांना समान अधिकार मिळावे आणि पूर्ण जी काही निर्णय असतील ती समाजातल्या सगळ्या घटकांना एकत्र घेऊन काम करायची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांवर आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.